जाऊया पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। एनसीईआरटीनं तयार केलेल्या 8वीच्या हिंदी आणि उर्दू पुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा वगळण्याच्या निर्णयाचा संतप्त पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले। एनसीईआरटीच्या 8वीच्या पुस्तकामध्ये मराठा साम्राज्याच्या नकाशाचा समावेश नसल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाल्याचं मांडलंय। सतीश पाटलांसोबत विरोधकांनी याबाबत ठोस कारवाईची मागणी करत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला। अखेर राज्य सरकारनं या संदर्भात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठवले आणि त्याबाबतचा पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। गंभीर विषय मराठा समाजाच्या साम्राज्याच्या नकाशा संदर्भातला आहे, जो या ठिकाणी ज्यावेळी आरटीआय मध्ये त्याचं उत्तर सभापती महोदय त्या ठिकाणी मिळालं। 30 जानेवारी 2026 ला केंद्रीय शिक्षण मंत्री यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रान्वये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा व्यापक स्वरूपात अभ्यासक्रमात समावेश करण्याविषयी सीबीएसईला विनंती केली, परंतु त्याच अनुषंगानं एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्या इयत्ता 8वीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचे विषय द राईज ऑफ मराठा या पाठाचा समावेश केला आहे। आता ह्यावेळी जे तुम्ही सूचना दिल्या त्यावेळी या नकाशा संदर्भात तुमची चर्चा झाली नाही का? ज्यावेळी या सगळ्या गोष्टीची तुम्ही पाठ थोपटून घेतली, आम्ही अभिनंदन केलं की सरकारनं या ठिकाणी जवळजवळ 2200 ते 2500 शब्दात माहिती आज आली, त्याबद्दल आम्ही कौतुक केलं की याचा पाठपुरावा झाला। अगदी आरटीआय मध्ये माणूस त्या ठिकाणी माहिती काढतो आणि मग सरकार जागं होतं। त्यात देखील शेवटचं वाक्य आपल्या उत्तरातलं आपण बघितलं तर इयत्ता 8वीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या हिंदी व उर्दू माध्यमाच्या पुस्तकातून तो वगळला आल्याचं दिसून येतं। या संदर्भात आवश्यक सुधारणा करण्याची विनंती केंद्र शासनाला करणार, म्हणजे विनंती फक्त ताबडतोब तुम्ही एखादं शिष्टमंडळ घेऊन पंकजजी तुम्ही गेला असता तरी हरकत नव्हतं, तुमच्या नेतृत्वाखाली जाऊन शिष्टमंडळ भेटून ताबडतोब दुरुस्ती या ठिकाणी केली पाहिजे। ती सभापती महोदय यातला सिरियसनेस लक्षात घेता सरकार टाइम बाउंड काय कारवाई यामध्ये करणार आहे का? कारण की दुसऱ्या वाक्यात तुमची 19 तज्ञांच्या समितीचा एक उल्लेख तो येतो, तो मग यासाठी आहे का? कारण की त्यात तुम्ही म्हणलेलं आहे, त्यात नकाशा हा उल्लेख केलेला आहे, काल रेषा सेकंड अँग्लो मराठा वॉर 1803-1805, मग त्याच्या आधीचा विषय त्यामध्ये येणार आहे का? याचा सविस्तर खुलासा सरकारने करावा।